त्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या मंदिरासाठी पूर्वीपासूनच त्यांनी हातभार लावलाय असे आपले सर्वात या ठिकाणी काही काम शिल्लक राहिलेलं आहे त्याबद्दल काही याच्यात कोणी मोठे माणसं असतील तर त्यांनी सुद्धा माझी मंडळी आम्ही काम करणारी माणसावर काही लाजायचं नाही। काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो सभागृहामध्ये तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही पाठवलंय याचं सार्थिक केल्याशिवाय राहणार नाही असा शब्दही तुम्हाला या ठिकाणी देतो। आज भायगाव या ठिकाणी हनुमान मंदिर सभागृहासाठी माझ्या स्थानिक विकास निधीमधून 10 लाख रुपये मी या ठिकाणी दिले होते आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी होणार आहे म्हणून आज उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटन प्रसंगी पूर्ण गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। गावचे सरपंच बालाजी पाटील भायगावकर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला होता। भायगावमध्ये विकास कामाचा धडाका सुरूच आहे आणि आज 10 लाख रुपये निधीचा या ठिकाणी सभागृहासाठी आमदार बोंडारकर साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे। काय सांगणार आज जे कामाचा धडाका म्हणता जो धडाका आहे ते सर्व श्रेय आमचं नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील यांच्यामुळे जो धडाका आहे तो चालू आहे आणि आज आमच्या सभागृहाचं काम गावकऱ्याच्या वतीनं जवळपास सभागृह झालं असल्यामुळं त्या कामाच्या सुशोभीकरणासाठी आजच त्या कामाचं उद्घाटन सोहळा वगैरे झालेला आहे। त्या कामासाठी आनंदराव पाटील बोंडारकर यांनी 10 लाख रुपयाचा आम्हाला निधी दिलेला आहे। आमदार बोंडारकर साहेब बोलत असताना म्हणले